आजचा कार्यक्रम हा संगीतराज म्युझिक अकॅडमी तर्फे हा चौथा कार्यक्रम आम्ही केला. ॲक्च्युली आता आपण पाहतो की सगळीकडे कराओकेचं वातावरण झालेलं आहे की धावपळीच्या या युगामध्ये प्रत्येकजण आपापलं काहीतरी थोडंसं रिलीफ होण्यासाठी कुठला ना कुठला तरी छंद जोपासतं. आणि म्युझिक असं आहे की त्यांनी एक रिलीफ जो मिळतो प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाचा हा आवडता विषय नाही असं मला नाही वाटतं. कुणाला म्युझिक आवडतं तर या निमित्ताने काहीतरी कार्यक्रम जो आपण करतो आहे ते असे आहेत की अशासाठी की ज्या लोकांना वेळ भेटतो थोडासा कमी आपल्यासाठी गाण्यासाठी ज्या त्यांचा छंद आहे तो छंद जोपासण्यासाठी एक काहीतरी माध्यम पाहिजे असतं. म्हणून संगीतराज म्युझिक अकॅडमी हे माध्यम आम्ही थोडंसं सुरू केलेलं आहे. या माध्यमातून थोडंसं स्टेजवरती कराओके पण आणि लाईव्ह प्रोग्राम जसा आजचा हा कार्यक्रम झाला तो लाईव्ह कार्यक्रम याच्यासाठी की फक्त कराओके नव्हते. कराओके 1, 2, 3, 4 म्हणजे आता खरं तर डिजिटल युग आलेलं आहे. काही सगळं फार फास्ट कुठल्याही गोष्ट आपल्याला अवेलेबल असते. तसंच कराओके इतकं इझी आहे की 1, 2, 3, 4 स्टार्ट म्हटलं तो गाणारा खूप कॉन्फिडन्स असतो, कॉन्फिडंटली गातो की चला आता स्टार्ट होणार. पण आता लाईव्हचा प्रोग्राम जो झालेला आहे त्या लाईव्हमध्ये कुठे गाणं उचलायचं आहे आणि कुठे म्युझिक संपणार आहे या गोष्टी ज्या आहेत ते ह्या माहिती नसतात. कराओकेमध्ये कसं ते इझिली समजतं, पण लाईव्हमध्ये हे त्यांना कळावं यामुळं हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. किती लोकांचा ग्रुप आहे मॅडम? आताही माझा 50 ते 55 लोकांचा आहे सध्या तरी. खासियत नाही, ही मेहनत आहे खरं तर. भगवंताची देणगी आहेच आहे, पण त्याला आपण म्हणतो की जो जपलं पाहिजे त्याला अजून आपलं थोडंसं वाहून घेतलं त्या गोष्टीला त्या गोष्टी आहेत त्याला आपण जे समर्पण म्हणतो त्या गोष्टी जर केल्या तर ती गोष्ट एक छान म्हणतात ना निखार आ जाता है हर चीज़ का. अगर काम करोगे इस पे तो घिसोगे तो अच्छे से निखरोगे. जसं सोना तपता है तभी निखरता है वैसं आहे की गाण्यालाही तसंच आहे की तुम्ही छान लक्ष देऊन केलं, ऐकलं, गायलं आणि सूर जर आहे तर तो सूर अजून छान होतो. तर या माध्यमातून एक असाच प्रयत्न आहे की चला काहीतरी करूया आणि एक छान स्टेज जे कधीतरी गातात अशांना काहीतरी स्टेज मिळायला पाहिजे, लोकांसमोर त्यांनी यायला पाहिजे त्यांच्याकडे. किती गाणे होते आज टोटल? आज 32 गाणे होते. तुम्ही किती गाणे गायले? मी 4 गाणे गायले आज, कारण आजचा कार्यक्रम माझ्या सगळ्या गुणी कलाकारांचा होता. त्याच्यामध्ये थोडंफार माझं जस्ट की चला मी पण गायला पाहिजे थोडंफार, म्हणजे त्यांनाही वाटलं की नाही चला काय काय. आपलं नाव सांगा. मी संगीता भावसार, माझे मिस्टर राजेश भावसार आणि आज जो गिटार वाजवत होता बेस गिटार राहुल भावसार. आमच्या 2 ब्रांच आहेत, एक बायपासला आहे एक गजानन मंदिर. क्लासेसचे सिंगिंग क्लासेसचे सिंगिंग गजानन मंदिरकडे आहे. एक सिंगिंग क्लासेस आहे आणि बाकी इन्स्ट्रुमेंटचा क्लास आहे. हो सांगा. आज माझं नाव डॉक्टर ललिता तुपे आहे. मी प्रोफेशनली डॉक्टर आहे, मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. पण माझा लहानपणापासूनचा छंद आहे गायनाचा. संगीता भावसार मॅडमच्या गायडन्सच्या खाली आम्ही व्यवस्थित ते साध्य करू शकते. स्टेज मिळतं, गाण्यामधल्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या मॅडमबरोबर हे करतात, करेक्शन देतात आणि त्याच्यानुसार मग आम्ही बरोबर. या फील्डमध्ये कधी आले तुम्ही? मी सर्वसाधारण 4-5 वर्षापासून आहे गाणं म्हणतो. काय उद्देश होता त्याच्या? काय ट्रॅस गिरास कमी होतो, एंटरटेनमेंट ते थोडं? म्हणजे मला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. हां म्हणजे मला दुसरं कुठलंच फिरायला आवडत नाही किंवा बाकी काहीच नाही, फक्त आपला अभ्यास, नोकरी आणि उरलेल्या वेळात गाणं, बस 3च गोष्टी. हां मॅडम तुमचं नाव सांगा. मी विभा विटेकर. मला पण अगदी लहानपणापासून गाण्याचा खूप छंद होता. इकडे म्हणजे बघा. पॅशन म्हटलं तरी चालेल, पण एक पॅशन होतं, पण काही जॉबमुळे वगैरे नाही मला करायला मिळालं ते. पण संगीतराज अकॅडमी जेव्हापासून जॉईन केली म्हणजे मी एक चांगल्या गुरुच्या शोधात होते. म्हणजे बरंच ऐकलं आहे की संगीत एवढं सोपं नसतं शिकायला किंवा समजायला, त्याच्यासाठी एक चांगला गुरुच पाहिजे असतो. तर तो चांगला गुरु म्हणजे संगीता मॅमपेक्षा अजून कोणी नसू शकतं. मग जेव्हा मला संगीत राजमध्ये यायला मिळालं तेव्हा एक चांगल्या गुरु मिळाल्या. त्या जेवढं एफर्ट्स घेतात शिकवायला ते एकदम अप्रतिम आहे. खूपच छान शिकवतात त्या. म्हणजे बेसुरांना सुरात आणणं जे म्हणतात ते त्यांचं काम आहे. इतकं सुंदर त्यांचं सूर ताल. राजेश सर, संगीता मॅम वगैरे खूप एफर्ट्स घेतात एखाद्याला गाणं शिकवण्यासाठी आणि तोच कॉन्फिडन्स आम्हाला स्टेजवर एवढ्या लोकांसमोर गायला मिळालं. म्हणजे ते त्यांचंच सगळं क्रेडिट त्यांनाच जातं. तर आज खूप मी आनंदात आहे. खूप मोठं माझं स्वप्न पूर्ण झालं की मी कधीतरी असं वाटायचं की मी केव्हा स्टेजवर जाईल आणि केव्हा गाणं म्हणेल, म्हणजे मी त्यात कॅपेबल होईल तेव्हा. फर्स्ट टाइम हां हे फर्स्ट आता तुम्ही फर्स्ट टाइम गायले, फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू.
द क्रेडिट गोज टू संगीत राज अकॅडमी, संगीता भावसार मॅम and राजेश सर. Okay. इनक्रेडिबल पीपल, रिअली डेडिकेटेड. ओके थँक्यू. थँक्यू. अशी अकॅडमी आहे की ते छान विद्यार्थी घडवते. मॅडमचा आवाज ते शिष्यांमध्ये छानपैकी गेल्यामुळे जिथे चुकलं तिथेच थांबून तिथे त्यांना सुरुवात करायचा ना हा सर्टिफिकेट नाही अशी किती आहे असं म्हणतं एकदम परफेक्ट गाणं बसवलं. छान अकॅडमी आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल अगदी मनापासून मी संगीता मॅमचं धन्यवाद करते, कारण आज संगीतराज अकॅडमीमुळेच माझा हा कॉन्फिडन्स आहे आणि खरंच त्यांनी खूप मदत केली आहे. सगळं ते खूप व्यवस्थित सांगतात. जरी कराओके असलं, लाईट म्युझिक असलं तरी खूप जागी असं होतं की व्यवस्थित सांगितलं जात नाही, पण इथे एक एक सूर पकडून मॅडम व्यवस्थित शिकवतात. त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स आहे अगदी सगळ्यांचाच तुम्ही पाहिला असला खूप छान आहे आणि खरंच खूप खूप मला प्राऊड आहे की मी संगीताची स्टुडंट आहे. थँक्यू सो मच. तुमचं नाव सांगा. नाव मी रश्मी नावते. नमस्कार, मी विश्वास बालेराव. 56. हा माझा पहिलाच क्रॅक होता संगीता मॅमकडे. पण त्यांनी इतक्या 15 ते 20 दिवसामध्येच मला पूर्ण गाणं शिकवलं आणि मी त्यांच्यामुळेच एवढं छान परफॉर्म करू शकलो. तर मी त्यांचे सदस्यात आभारी राहील आणि त्यांचे सदस्यात धन्यवाद. ओके.